नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवार आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आजचा 8वी स्कॉलरशिपचा पेपर 2 चा मी उत्तरपत्रिका मी घेऊन आलेली आहे आपल्यासमोर. तर इथं पहिला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. जास्त वेळ नाही घेणार आहे, याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये नंतर डिस्कस करू. आता मी थोडा फास्टमध्ये उत्तर घेणार आहे. प्रश्न क्रमांक 2चं उत्तर 1 आहे, प्रश्न क्रमांक 3चं उत्तर 1 आहे, प्रश्न क्रमांक 4चं उत्तर 3 आहे, प्रश्न क्रमांक 5मध्ये आपल्याला उत्तर पहा इथे दोन्ही उत्तर येऊ शकतात. लिफी पण व्हेजिटेबल्स असतात आणि फ्रेश व्हेजिटेबल पण. इथे मला हे थोडं डाऊटफुल वाटतं, त्याच्यामुळे इथे दोन्ही उत्तरापैकी कोणतंही मला वाटते की फ्रेश पण असतं आणि लिफी म्हणजे आपण पानाचं आहे ना, पानाचं आहे. चला ठीक आहे. त्याच्यानंतर 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 8व्या प्रश्नामध्ये आपल्याला फ्युचर परफेक्ट टेन्स पाहिजे होता, तर त्याच्यामध्ये आपल्याला विल येणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे इथं पर्याय क्रमांक 4 येणार. फ्युचरमध्ये नेहमी लक्षात ठेव की विल शॉल किंवा विल येतच, ठीक आहे. त्याच्यानंतर 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 10व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. आता हे उतार्यावर आधारित प्रश्न होते. 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 12व्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 आणि 13व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1. 14व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 आहे पाहिजे, इथे आपल्याला शूट पाहिजे होतं. 15व्या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला इथं पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. 16व्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे आणि 17व्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2. व्हिडिओ आवडल्यास विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले येणारे व्हिडिओ पाहत जा. 18व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4, 19व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3, 20व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3, 21व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2, 22व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3, 23व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3, 24व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आहे. ब्लॅक हेअर असतात आहे की नाही, ब्लॅक ग्राउंड. 25व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक, इथे थोडंसं आपल्याला 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह द्यायचे होते, ते दोन्ही उत्तर बरोबर आहे तिथे, दुसरा आणि तिसरा. 26व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4, 27व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3, 28व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4, 29चं उत्तर हे पर्याय क्रमांक 1. याची सर्व डिटेलमध्ये आपण उत्तर पाहणारच आहोत. पण आता वेळेचा अभावी आपण फक्त डायरेक्ट फटाफट उत्तर सांगतो, कारण 5वीचे पण 2 पेपर आहेत आणि 8वीचे पण 2 पेपर आहेत. 30व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. 31व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. 32व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. 33व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. 34 ह्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. 35 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. 36व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2. 37व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4. 38व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2. 39व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3. 40व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4. 41 ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3. 42च्या उत्तराचं पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. 43 ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय 2 अचूक उत्तर सांगायचे होते आणि याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आणि 4. 44 ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. 45 ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4. 46 ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3. 47 ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4. 48 ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3. 49 ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4. 50व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2. 51चं उत्तर आपल्याला 2 अचूक पर्याय द्यायचं होतं, दुसरं आणि तिसरं उत्तर यायचं. 52 ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3. 53 ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2. 54 ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4. 55चं उत्तर हे पर्याय क्रमांक 2. 56 ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3.
57 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 58 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 59 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 60 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 61 मध्ये 2 उत्तरं पाहिजे होते आपल्याला, पहिलं आणि तिसरं उत्तर आहे. 62 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. याची सर्व संपूर्ण प्रश्नाचे उत्तर डिटेलमध्ये आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. 63 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 1. 64 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 3. अक्षर मालिकेत अक्षरात उजवीकडून अनुक्रमे त्रिकोणी संख्येचा अनुक्रमांक दिल्यास KP बरोबर किती असा विचारला होता, तर त्याच्यामुळं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक. तर खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला ओळखायचं होतं. इथं 2, 10, 30, 68, 130, 222. तर याचा पुढचा जो क्रमांक आहे तो 350 येईल. याच्यामध्ये 4चा फरक आहे, याच्यामध्ये 20चा फरक आहे, याच्यामध्ये 38चा फरक आहे की नाही. याच्यामध्ये आपल्याला असं पाहायचा होता कितीचा फरक आहे, तर तो आपल्याला आला असता. ठीक आहे. त्याच्यानंतर 66चा उत्तर हे पर्याय क्रमांक 3. पहा इथे 2 कमी झाले, 5 इथे भरपूर, इथे 2 कमी झाले, याचा 2 कमी झाला, इथं 2 कमी झाले. याचा फरक हा 7चा वर्ग आहे, हा 5चा वर्ग आहे. असं जर केलं तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्न 67 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. 68व्या प्रश्नात ABCDEFH आणि मग याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल याचं. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. याचे संपूर्ण डिटेलमध्ये मी उत्तर सांगणारच आहे, पण डिमांड होती आता लवकर उत्तर करा, त्याच्यामुळं मी उत्तर लवकर घेऊन आलेलं आहे आपल्यापर्यंत. तर त्याच्यामुळं याच्यावर डिटेलमध्ये एकदम व्यवस्थितपणे आपण उत्तर करत असतो. ते पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक केल्याच्यानंतर एक हाईप ऑप्शन येते, त्याला पण तुम्ही प्रेस करा. 69व्या प्रश्नाचं उत्तर आहे 3. 70व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4. इथे पहा, इथे 2 अचूक पर्याय विचारले होते. 245 आणि 29 येईल, तर 183 किती येईल, तर इथं पर्याय क्रमांक 2 होतं याचं उत्तर. पहा ही संख्या चिंच, टार्टारिक आम्ल, टोमॅटो, सायट्रिक आम्ल याचं उत्तर येते. सायन्सचा प्रश्न होता. XCHTE त्याचं काय उत्तर येणार, तर पर्याय क्रमांक D येणार. याचे सर्व डिटेलमध्ये उत्तर आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण करणारच आहोत. 73 ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2. 74 ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 आणि 75 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं आपलं पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे आपण हा संपूर्ण पेपर संपवलेला आहे. याच्यावर डिटेल आपण आन्सर काढणारच आहोत. डिटेल एक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण डिटेलमध्ये देणारच आहे. त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला मनपूर्वक आभारी आहे.